आणि पुण्यामध्ये भाजपला मोठं यश मिळालंय, त्यामुळे पुण्यामध्ये एक मोठा जल्लोष भाजपकडनं कार्यकर्त्यांकडनं साजरा केला जातोय। तर पुण्याची जी ओळख आहे पाट्यांची होर्डिंगची, त्याप्रमाणे इंटरेस्टिंग होर्डिंग्स या विजय मिरवणुकीमध्ये पाहायला मिळतात। हे पुणे आहे, इथे दादा नाही तर फक्त अण्णा, कारण ही निवडणूक पुण्याची एका अर्थानं मुरलीधर मोहोळ विरुद्ध अजित पवार अशी सुद्धा झाली होती, ज्यामध्ये अर्थातच भाजपला मोठं यश मिळालं। त्यामुळे दादा नाही अण्णा असं विजयी सेलिब्रेशन करतानाचे होर्डिंग्स आपल्याला पाहायला मिळतात। भिवंडीत काय झालंय? भिवंडीच्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये मतमोजणी दरम्यान गोंधळ पाहायला मिळाला। अपक्ष उमेदवार नितेश एनकरांना विजयी घोषित केलं गेलं आणि मग यानंतर भाजपच्या उमेदवारांनी याचा निषेध नोंदवला, त्याला आक्षेप घेतला। भाजप उमेदवार श्याम अग्रवालांच्या आक्षेपानंतर 3 वेळेला मतमोजणी पुन्हा एकदा करण्यात आली आणि दुबार मतमोजणीनंतर अपक्ष उमेदवार नितेश एनकर यांना विजयी घोषित करण्यात आलं। तर मुंबई महानगरपालिकेचे जे निकाल आहेत ते हळूहळू टप्प्याटप्प्याने समोर येतात। अजूनही जवळपास एक 50 वॉर्ड असे असतील की जिथली मतमोजणी अजूनही बाकी आहे। मुंबईचं चित्र नेमकं काय असेल? भाजपला विश्वास आहे, महायुतीला विश्वास आहे त्यांच्या विजयाचा, पण अजून ठोस अंदाज कुणी व्यक्त करत नाही। पण आपण जर का कल पाहिले तर ते कल अर्थातच भाजप महायुतीच्या बाजूने पाहायला मिळतात। शिंदेंना मुंबईत जरूर धक्का आहे आणि ठाकरेंनी जवळपास 60 पर्यंत मजल मारल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते। अपडेट्स वेळोवेळी आपण जाणून घेणार आहोत। तुर्तास बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक।